वर्धा नगर परिषदेमध्ये सुरू असलेली कथित नियमबाह्य मालमत्ता कर आकारणी व सुनावणी तात्काळ स्थगित करून नगर परिषद कायद्यानुसार कर आकारणी सुनावणी पॅनल गठीत करावे अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे। तसेच सन 2023-24 मध्ये विविध कारणांमुळे आक्षेप नोंदवू न शकलेल्या सुमारे 23,000 मालमत्ता धारकांना अंतिम संधी देऊनच पुढील कार्यवाही करण्यात यावी असं निवेदन प्रशासनाला देण्यात आले। काँग्रेसने नागरिकांच्या हितासाठी न्याय व कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्याचा आग्रह धरत ही मागणी केली आहे। की जी 7,000 लोकांना जी सुनावणी आता नगरपालिका घेत आहे, नगरपालिकेच्या मार्फत होत नाही, परंतु ती स्टेट गव्हर्नमेंटच्या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट मार्फत होत आहे। त्यामध्ये नगरपालिकेचा कोणताच प्रतिनिधी नाही आहे, त्याला स्थगिती देण्यात यावी अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर आम्ही अध्यक्ष साहेबांना आणि सीओ साहेबांना भेटून आलो की नगरपालिकेची एक समिती गठीत करा, त्याच्यात स्थायी समिती सदस्य आणि तांत्रिक सल्लागार त्या समितीमध्ये असला पाहिजे। आणि ज्या लोकांना आतापर्यंत आक्षेप नोंदवण्यासाठी संधी मिळाली नाही, कारण त्यावेळी 2023 मध्ये स्थगिती आली होती आणि 2023 मध्ये स्थगिती आली होती, त्याच्यामुळे अनेक लोकांना अर्ज करण्यापासून मालमत्ता धारक जे काही आहे ते अर्ज करण्यापासून वंचित राहिले। तर आता त्यांना सांगितलं की एक आता मीटिंगमध्ये ठराव घ्या, नवीन समिती गठीत करा आणि ज्या लोकांचे अर्ज नाही आहे, ज्यांचा टॅक्स वाढून येणार आहे, आता हे जे काही टॅक्स वाढ होणार आहे त्या टॅक्स वाढमध्ये त्यांचे अर्ज घेण्यात यावे, त्याच्यासाठी 7 दिवसाची मुदत त्यांनी द्यायचं कबूल केलेलं आहे। सीओ आणि अध्यक्ष साहेबांनी 7 दिवसाची मुदत कबूल केलेली आहे। आणि ही जी कर आकारणी आहे, ही कर आकारणी व्यवस्थित आणि ट्रान्सपरंट पद्धतीने व्हावी अशी आमची त्यांना मागणी आहे। पुढील इशारा, जर जनतेला अवाढव्य टॅक्स आला, 4,000 आहे तर 14,000 जर टॅक्स आला तर आम्ही निश्चितपणे आंदोलन करू। आणि हा जो आज जवळपास मला वाटते स्थगिती मिळून जितके काही वर्ष झाले, तर ते आता जर भरपाई करतो म्हटलं तर तेच होणार नाही। जे मागील लोकांना जो जुना टॅक्स आहे त्याच्यामध्ये 1-2% वाढ व्हावी अशी आमची इच्छा आहे।